Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सध्या देशभरामध्ये एका IAS अधिकाऱ्याची सर्वात जास्त चर्चा आहे. तुम्हाला माहिती असेल मी कोणाचं नाव घेणार आहे. ते नाव आहे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे यांनी FDAचा पदभार स्वीकारल्यानंतर तिथले ते कमिशनर झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कारवाया केलेल्या आहेत त्यानुसार हे डिपार्टमेंट किती महत्त्वाचं आहे आणि लोकांच्या आरोग्याशी किती ते निगडीत आहे या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. तुकाराम मुंढे यांनी छोटे हॉटेल्स असो किंवा मोठे हॉटेल्स असो असा कुठलाही भेदभाव न करता जिथे जिथे त्रुटी आढळलेल्या आहेत तिथे कारवाई केलेली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत साधारण 3000हून अधिक कारवाया त्यांनी यामध्ये केलेल्या आहेत. पण आता तुकाराम मुंढे यांच्याविषयी नेहमीच चर्चा होत असते. म्हणजे 25 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 21 वेळा त्यांची बदली झालेली आहे. त्यामुळे सातत्याने ही चिंता व्यक्त केली जाते की त्यांची कदाचित बदली होऊ शकते, त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो, या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आता तुकाराम मुंढे यांना पाठिंबा देण्यासाठी हिंदी कलाकारसुद्धा समोर आले आहेत. परेश रावल यांनी तुकाराम मुंढे यांच्यासाठी एक ट्विट केलेलं आहे. परेश रावल काय म्हणाले आहेत ते आपण सुरुवातीला समजावून घेऊयात. तर परेश रावल यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलेला आहे आणि एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, टू पुट इट विथ ह्युमिलिटी अँड रिस्पेक्ट दॅट इट शूड द प्रायोरिटी अँड धर्म ऑफ ऑनरेबल CM देवेंद्र फडणवीस जी टू प्रोटेक्ट श्री तुकाराम मुंडे दॅट ही शूड नॉट बी एक्सफर्ड और शंटेड आउट ऑफ हिज डिपार्टमेंट. त्यामुळे आपण बघतो की परेश रावल यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे तुकाराम मुंढे यांची बदली होऊ नये किंवा त्यांना इथनं काढून टाकू नये अशी जी मागणी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांना म्हटलेलं आहे की हा एक प्रकारे तुमचा धर्म आहे असं सुद्धा परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनेक कलाकार असतील, अनेक जे सामान्य लोक असतील हे सुद्धा आता तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. त्यांचे अनेक आपण बघतो की सोशल मीडियावर अनेक पोस्टसुद्धा व्हायरल केल्या जात आहेत. प्रभू यांनी सुद्धा तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं होतं. त्यांनी एक ट्विट केलं होतं, त्याच्यामध्ये ते म्हटले होते की आय ॲप्रिशिएट द रिमार्केबल ड्राईव्ह लेड बाय महाराष्ट्र FDA कमिशनर श्री तुकाराम मुंढे टू इन्शुअर द अवेलेबिलिटी ऑफ सेफ अँड गुड क्वालिटी फूड फॉर ऑल. त्यांनी तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ते काम करतात त्यात सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. Public health must be treated as the highest priority and it is essential that every stakeholder remains committed to the objective. Shri Tukaram Munde has demonstrated how the same administrative system, when guided by a clear mission and purposeful leadership, can deliver impactful outcomes. म्हणजे तीच यंत्रणा आहे, पण एखादा चांगला लीडर मिळाला तर कशा पद्धतीने ती काम करते हे तुकाराम मुंढे यांनी सिद्ध केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की आय कॉंग्रॅच्युलेट हिम ऑन हिज कमेंडेबल इनिशिएटिव्ह अँड विश हिम कंटिन्यूड सक्सेस असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं. पुढच्या कारकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. काजल अग्रवाल या अभिनेत्री आहेत, त्यांनी सुद्धा एक पोस्ट केलेली होती आणि जेव्हा त्यांची तुकाराम मुंढेंची भेट झाली कशा पद्धतीनं जी भेट होती ती अविस्मरणीय होती आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्यासुद्धा कामाचं कौतुक केले हे सुद्धा त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं. त्यामुळे आपण बघतोय की तुकाराम मुंढे आता जेव्हापासून त्यांनी FDAचा कार्यभार स्वीकारलेला आहे त्यानंतर ते विविध ठिकाणी कारवाई करता आहेत. जिथे ॲडल्ट्रेटेड फूड असेल, मग तिथे दुधामध्ये भेसळ असेल, पनीरमध्ये भेसळ असेल, तिथे कारवाई करत आहेत आणि मग कुठेही कोणीही असो तिथे त्याच्यावर कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते. जी माहिती आपल्यासमोर आहे त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून त्यांनी जेव्हा पदभार स्वीकारला 25 मेला त्यांनी हा पदभार स्वीकारला होता आणि आत्तापर्यंत त्यांनी 3137 इतक्या आस्थापनांची तपासणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये 165हून अधिक परवाने त्यांनी निलंबित केलेले आहेत आणि 55.72 कोटी रुपयांचा भेसळयुक्त साठासुद्धा जप्त केलेल्या आहेत. अशा मोठ्या कारवाया तुकाराम मुंढे यांनी आता केलेल्या आहेत. त्यामुळे आता हीच कारवाई पुढे कशा पद्धतीने होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ सामान्य नागरिक नाही तर कलाकारसुद्धा आता तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहत आहेत आणि ते ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्याचं कौतुकसुद्धा करत आहेत. तुम्हाला तुकाराम मुंढेंबद्दल काय वाटतं, ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.